मौसम हाय मस्ताना रँड्रिकावर बसताना. तर मंडळी सकाळी सकाळी उसाच्या वावरात आलो, बघितलं का चुलत्याने पाईप काढून ठेवलाय आणि आकाशाकडे बघतो तर काय नुसते खवले आल्यासारखं दिसत होतं. म्हणजे चियायला लईच क्वालिटी झालंय. त्यात भाऊबंदकी लई वाईट, इडं पेटून दिलं आणि माखा पाईप वाळून ठेवलाय. तो पाईप जोडला आणि त्याच्यानंतरच आलो फार्म हाऊसवरती. बकासूर घेतला, बकासुराला धक्का मारून ढाळानी खाली आणला, चालू केला आणि डायरेक्ट घेऊन निघालो पंचरच्या दुकानावर. कारण कसं आपल्या मागच्या टायरामध्ये एवढा मोठा खिळा घुसलाय का डायरेक्ट फासक्यान हवा निघाली असती. पण नशीब मावाला चांगलं पंचर नाही झालं. त्यात घरी येऊन बघितलं का हे दोन शेट मस्तपैकी ताणून झोपले. म्हणलं चियायला अवघडच झालं गड्या. आता त्यात हे मटेरियल शेडवरून आणलं होतं, ते घराजवळ खाली करायचं होतं. मग ते खाली केलं आणि त्याच्यानंतरच आलो मळ्यात. तर व्यापारी मस्तपैकी डायरेक्ट निळ्या मिरची उभिडले होते, बाजरीची भाकर आणि निळी मिरची. चियायला म्हणलं अवघडच विषय हा. म्हणलं जाळंदूर संघच निघाल तुमचावाला. त्यात पप्पा म्हणे चाल मला सोडून या आत्याच्या मळ्यात. मग पप्पांना सोडलं आणि लाल डिप्जर घेऊन डायरेक्ट निघालो होतो शेताकडं. आंब्याच्या बागात आलो आणि आंब्याच्या बागात आहे ना एक नळी निघाली होती, म्हणून मी चक्करला गेलो पाहिला, पण ती काय मला गावली नाही बरं का. आता इकून तिकून बघितलं, इकडं काका मस्त पैकी ना वेल्डिंग मारायचं काम करीत होते आणि त्याच्यानंतरच आपलं चाललं होतं खत सोडायचं काम. कारण कसं आंबा आला पाहिजे ना हो, कोणाकोणाला आंबे खायचे तेवढं कमेंट करून सांगा बरं का, आपण पाठवून देऊ. नाद नाही करायचा. त्या टूप बाटली सापडत नव्हती. आमच्या काकांनी डायरेक्ट देशीच्या बाटलीत पाणी भरलंय आणि टूप लेवल काढायला सुरुवात केली. याला म्हणते रॉयल शेतकरी नाथ खुळण जळगाव धुळा कार्यक्रम बरं का. आवांचं तर चाललंय भांडे तोडायचं काम, पण तुम्ही फॉलो का करीना मला काही समजा ना. 60K पूर्ण करा ना राव.